नमस्कार मित्रांनो, मी किशोर नवले। आज आपण ॲग्रीच्या चॅनलमध्ये असं बघू की फ्रूट ट्रॅप कसे तयार केले जातात। तर माझ्याकडे हे औषधाचे 1 लिटरचे कंटेनर आहेत। याला काय करायचं, माझ्याकडे मी हे 2 शस्त्र बनवले, त्याला मी डाय म्हणू शकता। एक हे आहे, बघू शकता तुम्ही, आणि एक हा आहे। तर याच्यामुळं काय होते, याच्यामुळं आपण याला तार टांगण्यासाठी इथे एक छिद्र पाडून घेतो। असं इथे एक आणि या बाजूने एक, म्हणजे याला तार टांगता येईल। आणि यामध्ये गेलेलं पाणी काढण्यासाठी या बाजूने आपण 2 छिद्र मारून घेत आहोत। हे छिद्र थोडे मोठे असावे। आणि तुम्ही बघू शकता, याच्या सहाय्याने यामध्ये इन्सेक्ट्स जायला म्हणून याची पाथ बनवून घेऊ। मी अशा प्रकारे 3 याला मारून घेतो। तीन मारून झाले की मी तुम्हाला फायनल प्रोडक्ट दाखवतो। तर तुम्ही बघू शकता, हा एक बॉक्स कंटेनर आहे। याला इथे एक छिद्र होल आहे आणि एक या बाजूने होल आहे, आणि हे 3 मी मोठे होल करून गेले। यामध्ये इन्सेक्ट पास होतील आणि खालून पाणी निघावं म्हणून हे 2 होल आहे। याला इथे दोरी किंवा ताराच्या सहाय्याने असं लटकवता येईल। आणि झाकणामध्ये, आणि ह्या झाकणामध्ये आपण लोरची गोळी टाकून हा असा कंटेनर बनवू शकतो आणि झाडाला लावू शकतो। मी तुम्हाला बनवून दाखवतो। तर बघा मित्रांनो, हे अशा प्रकारे बनलं आहे। यामध्ये इन्सेक्ट जायला होल पण आहेत, आणि ही दोरी याच्या साहाय्याने आपण झाडाला टांगून देऊ शकतो। तुम्ही या जागी तार पण वापरू शकता। ते बाजारातून जे ग्लास विकत भेटतात त्यापेक्षा याची लाईफ फार जास्त आहे। हे झाडाला मी टांगलेच असू देतो। हे 3 वर्ष ते 4 वर्ष कमीत कमी चालतात। याचे फक्त हे जे झाकण आहे तेच खराब होते, ही शिशी तशीच राहते। आपण झाकण चेंज केलं आणि लोर चेंज केलं त्यातल्या गोळ्या, तरी काम आपलं होऊन जाते। व्हिडिओ कसा वाटला, ही जुगाड कसं वाटलं तर कळवा मित्रांनो। थँक्यू। 3 छिद्र आहे याला, एक छोटं खालून आहे।